बुलेटिनची सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीनं, कारण विधान परिषदेच्या सभागृहामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि एकूणच या सगळ्या प्रकरणाचे पडसाद राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा उमटले। लातूरमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद होती आणि अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली। मात्र ही मागणी करत असताना छावाच्या कार्यकर्त्यांनी तटकरेंच्या समोर पत्तेच टाकले। पण घडलेल्या या सगळ्या प्रकारामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा संतापले आणि दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आपापसात भिडलेले आहेत। बघूयात। कृषी मंत्री कोकाटे विधिमंडळात रमी खेळत असतानाचा व्हिडिओ रोहित पवारांकडून ट्विट। लातूरमध्ये कोकाटेंविरोधात निवेदन देण्यासाठी छावा संघटनेचे पदाधिकारी तटकरेंच्या भेटीला। छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून तटकरेंना कोकाटेंविरोधात निवेदन। निवेदनानंतर छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तटकरेंसमोर पत्ते फेकले। छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या कृत्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण। मारहाण करण्यात राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण आघाडीवर। राज्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना कृषी मंत्र्यांच्या विरोधात निवेदन द्यायला गेलं होतं। 2 दिवसापूर्वी ते सभागृहात पत्ते खेळताना आढळून आले कृषी मंत्री, म्हणून आम्ही सांगायचा आमचा उद्देश होता की हे असे कृषी मंत्री नका ठेवू। राष्ट्रवादीचे काही गुंड लोक आले, त्यांनी आमच्यावर हल्ला केला। म्हणजे सत्तेचा माज काय असतो तो आज आम्हाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये बघायला मिळाला। नाही, आमचं म्हणणं आहे जे पदाधिकारी कार्यकर्ते त्या ठिकाणी त्यांची मागणी घेऊन आले होते, त्यांनी संविधानिकपणे त्या ठिकाणी मागायला हवं होतं। त्यांनी ज्या पद्धतीनं मागणी केली आणि मागणी केल्याच्या नंतर असंविधानिक भाषेचा वापर केला, त्यावेळेस अशा प्रतिक्रिया उमटणं साहजिकच आहे। आम्ही संविधानिकपणे मागणी केल्याचे आम्ही ऐकून घेतलं असतं, परंतु असंविधानिकपणे मागणी केल्यामुळं, असंविधानिकपणे भाषेचा वापर केल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जशास तसं उत्तर त्या ठिकाणी त्यांना दिलेलं आहे। तर एकूणच झालेल्या या सगळ्या प्रकाराच्या नंतर आता सुनील तटकरे यांनी या सगळ्याविषयी प्रतिक्रिया दिली आहे। चुकीच्या कुठल्याही गोष्टीचं समर्थन करणार नाही असं तटकरे म्हणाले। लातूरमधल्या मारहाणीच्या या एकूणच घटनेच्या नंतर सुनील तटकरे यांची ही प्रतिक्रिया समोर येते। अशा पद्धतीची घटना निश्चितपणे समर्थनीय नाही असंही तटकरे म्हणाले। नेमकं काय घडलं याची मी माहिती घेईन असंही तटकरे म्हणतायत। असं काय असेल तर ते चूक आहे। मी याचं कधीच समर्थन करणार नाही। मी अत्यंत शांततावादी कार्यकर्ता आहे। चर्चेतून देवाणघेवाणीतून अनेक प्रश्न त्या ठिकाणी सुटत असतात, ते त्यांची भावना व्यक्त करण्यासाठी आले। मी शांतपणाने ऐकलं। मी निंदनीय असं म्हटलं मगाशी, कारवाई करावी योग्य ती असेल ती। मी समर्थन करणार नाही कधीच। आयुष्यात मी कधी चुकीच्या गोष्टीचं समर्थन केलं नाही। मी या गोष्टीचा चूक घडली त्याच्याबद्दलचा स्पष्ट शब्दात नाराजगी व्यक्त करतो। तर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सुद्धा या प्रकरणाविषयी प्रतिक्रिया दिलेली आहे, जाणून घेऊया। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली, काय सांगाल? कुणाला? छावा संघटनेचे पदाधिकारी निवेदन द्यायला आले, त्यांना मारहाण केली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी का? मी नव्हतो, खाली होतो, मला माहित नाही, असं व्हायला नाही पाहिजे।